तर दुसरीकडे एकही दिवस असा नाही की मुंबईत रेल्वे अपघात होत नाहीत असं राज ठाकरे म्हणाले। बाहेरून येणाऱ्या लोंढांमुळे राज्याचा बोजवारा उडाल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय। राज्यात कोण कुठून येतं कुठे जातं काहीही माहिती नसल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर आपल्या देशात माणसाला काही किंमत नाहीये असंही विधान राज ठाकरेंनी केलंय। रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे, याच्याबद्दल काही प्रश्नच नाही। परंतु रेल्वेमध्ये, मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत। असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय नाही गेलाय, कोणी गेलेलंच नाहीये, असं एकही दिवस गेलेलं नाहीये। म्हणजे प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी, म्हणजे हे जगाला एक आश्चर्यच आहे। मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातनच ही रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे। लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये। नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ना, ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनो रेल, ह्याने प्रश्न नाही सुटणार। मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल, मी त्याच्यावरती आंदोलन झालं होतं, त्या ब्रिज मध्ये सगळे ब्रिज पडला होता आणि सगळं झालं होतं, असं सगळ्या ठिकाणी आहे। माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात। याचं कारण माणसाची किंमत नाहीये। हीच गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असती ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे? आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात, सगळे जग बघून येतात। मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात?